जत सार्वत्रिक नगरपालिका निवडणूक 2025 राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे। त्यानुसार आदर्श आचारसंहिता सुरू आहे। त्या अनुषंगाने 10 तारीख म्हणजे आजपासून ते 17 तारखेपर्यंत आपण नॉमिनेशन फॉर्म भरून घेणार आहोत। नॉमिनेशन फॉर्म भरून घेण्याचा वेळ आहे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। सुट्टीच्या दिवशी नॉमिनेशन फॉर्म स्वीकारला जाणार नाहीत आणि नामनिर्देशन पत्र भरून घेण्याचं जे स्थळ आहे ते माझं आरओचा चेंबर म्हणजे तहसीलदार यांचं चेंबर तहसील कार्यालयाचं त्या ठिकाणी आहे। त्यामुळे सर्वांनी त्याप्रमाणे नियोजन करावे। सर्व उमेदवारांना मार्गदर्शन व्हावं, माहिती मिळावी यासाठी आपण सीओ साहेब व आमचे ARO धुर्मा साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व इच्छुक उमेदवारांची आपण बैठक घेतली, त्यांना विविध सूचना दिल्या। तसेच त्यांना आपण एक माहिती पुस्तिका तयार केली आहे, ती माहिती पुस्तिका पण त्यांना दिलेली आहे। ओव्हरऑल जत शहरामध्ये एकूण लोकसंख्या आहे 35,336 2011 जनगणनेनुसार आणि एकूण मतदार आहेत 28,090 आणि आपले एकूण वार्ड आहेत 11। त्यापैकी 10 जे आहेत ते 2 सदस्यीय वार्ड आहेत आणि एक जो आहे ते 3 सदस्यीय आणि नगराध्यक्ष आहे ते थेट निवडला जाणार आहे। अशा ओव्हरऑल 24 उमेदवारांसाठी आपल्या 34 मतदान केंद्रावर निवडणूक घेतली जाणार आहे। त्यानंतर आपण 18 तारखेला सर्व नॉमिनेशन फॉर्मची स्क्रुटिनी करणार आहोत, छाननी करणार आहोत 11 वाजेपासून। त्यानंतर आपण चिन्ह वाटप वगैरे करणार आहोत। ते चिन्ह वाटप वगैरे करून आपण 26 तारखेला फायनल यादी होईल। त्यानंतर आपला जो मतदानाचा दिनांक आहे 2 डिसेंबरला सकाळी 7:30 पासून संध्याकाळी 5:30 पर्यंत आहे आणि 3 डिसेंबरला सकाळी 10 वाजता आपली नगरपालिकेची मतमोजणी होणार आहे। त्यामुळे नगरपालिका क्षेत्रातील जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांना माझे आवाहन आहे की सर्वांनी नियमानुसार पालन करावे। राज्य निवडणूक आयोग जेव्हा सूचना देईल त्या आम्ही तुम्हाला कळवू। तसेच आचारसंहितेचे कुठल्याही प्रकारे उल्लंघन करू नये। आमचे स्थिर बैठक पथक व फिरते बैठक पथक आहेत ते तुमच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतील। त्यामुळे कुठल्याही प्रकारे मतदारांना प्रलोभन होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी व सर्व इच्छुक भावी नगरसेवकांना जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मी निवडणूक निर्णय अधिकारी आरओ म्हणून व आमचे ARO यांच्यातर्फे शुभेच्छा देतो। थँक्यू।